पुण्यात आलाय. बच्चा या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू बांगडा किंग. अजय सरोज प्रोफेशनल क्रिकेट भरपूर खेळलेला आहे. या सर्वच लिजन खेळाडूंनी 40+ मध्ये दाखल झाल्यानंतर एक वेगळं क्रिकेट खुल्या गटातलं 40+ ते सातत्याने खेळत असताना दिसतात आणि आनंद अजूनही घेतात. पोटासाई परळ या संघाच्या दरम्यान बहुतांश क्रिकेट खेळला. त्यानंतर संडी SP दादर या टीम मध्ये देखील काही काळ टेनिस बॉल क्रिकेट खेळताना दिसला अजय सरोज. आणि आता सामन्याला सुरुवात होईल. ग्रँड फिनाले स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2022 यासाठी केला होता. अट्टास शेवटचा 30 गोळ व्हावा. दिवस तर चांगला गेला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आणि अंतिम सामना देखील तसाच रोमहर्षक व्हावा हीच अपेक्षा प्रेक्षक करून आलेले आहेत. सलामीवीर पवन आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे भावेश पवार. तर पहिला बॉल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अजय सरोज योग्य टप्प्यावर बॉल परंतु विकेट कीपरच्या हातातून निसटलाय. त्यामुळे बायच्या स्वरूपामध्ये 1 रन इथे घोषित केली जाईल. सुरुवात झालेली आहे गोरसे संघाची. नक्कीच आणि पहिला चेंडू बघतो आपण अजय सरोजचा भरपूर चांगला आपल्याला कुणालची पाहायला मिळाला. एक चांगली माशी नक्कीच पाहायला मिळेल. बघतो आपण गोरसी संघ देखील तेवढाच नामवंत संघ आहे आणि दुसरा बाजून जर आपण विचार केला तर गोपी 11 नवी मुंबई संघ या टीमकडे देखील लेजेंडरी खेळाडू आहे ज्याने एका क्रिकेटचा गाजवलाय. म्हणजे ही मॅच प्रेक्षकांसाठी चांगली पर्वणी आहे. काळ गाजवलाय असे खेळाडू एका बाजूला जो संघ सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा जिंकतोय. ज्या टीमचा बोलबला सध्या या बेल्टमध्ये आहे याच परिसरात नव्हे तर रायगड परिसरामध्ये देखील छाप सोडली असा गोरसईचा संघ सध्या खेळतोय. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. बॉल फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. पवनने नकार दिलाय. 1 रनने खातं उघडेल भावेश. अजय सरोजकडे क्षमता आहे. तो या खेळपट्टीला चांगला हिट करू शकतो. बॉल उंची देऊ शकतो. वेग त्याच्याकडे आहे. आतापर्यंत रन झाले 2. चांगली बॉलिंग आपल्याला दरम्यान पाहायला मिळते. अजय सुरेशच्या माध्यमातून विकेट टू विकेट बॉलिंग केली जाते. स्कोर बोर्ड एकूण आपण बघतो दरम्यान 2 या आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. 3 ओव्हरची ही मेगा फायनलची मॅच. 3 षटकांचा सामना आहे फायनल. याच बॉलचा मी उल्लेख करत होतो. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न विकेट कीपरच्या मागे बॉल गेलाय. प्रयत्न केला होता चांगला परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय. तत्पूर्वी 1 रन मिळताना दिसेल. लेंथ चांगली हिट करतोय खेळपट्टीवर. चांगला इथे उसळी प्राप्त करत असताना हा बॉल आणि तिथे एकच धाव मिळताना दिसते पवनला. अप्रतिम सुंदर आपल्याला दरम्यान बॉलिंग पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना मात्र झेल देखील खूप महत्वाचा होता. पवन केनेचा मात्र जो झेल होता तो पकडणं गरजेचं होता कुणालजी. मात्र तो झेल ड्रॉप झाला हरकत नाही. मात्र प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळतात. बॅटची कडा घेतल्याने हा सोपा झेल होता. विकेट कीपरने हा सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडावा लागेल झेल या लेवलला कारण समोर एक ताकदवान संघ खेळतोय. अजय सरोज बच्चा यादव मात्र चांगला प्रयत्न करतोय. अशा परिस्थितीमध्ये विकेट कीपरची साथ लाभलेली नाहीये आणि हा निर्धाव बॉल आलाय. सन्मान्य जेतू मानेरकर यांचा देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. यावेळेला बरोबर बॅटच्या कडेला बॉल लागला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना इथे दिसतोय परंतु थांबवलंय पवनने आणि इथे आता ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. एकूण 1 रन महत्वाची आहे. स्ट्राईक पुन्हा एकदा भावेशला मिळते. अजय सरोज थोडासा नाराज आहे, निराश आहे, हताश आहे त्या क्षेत्ररक्षकावर कारण फक्त 1 धाव जिथे होती तिथे 2 धावा मिळाल्यात. नाही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या चुका महागात पडू शकतील. सिंगल डबल धाव देखील खूप महत्वाचे ते. ऑलरेडी दोन्हीही आपण बघतो खेळाडूंच्या एक झेल देखील सोडलेली आहे. पवन केनेचा एक झेल नक्कीच थोडासा अवघड होता. मात्र भावेश पवारचा सोपा झेल होता तो देखील ड्रॉप झालाय. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच इथनं काही आक्रमक फटके तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळतात भावेशच्या माध्यमातून. पाहूया ते फटके येतात का. गोलंदाज तयार. राऊंड विकेटने आलाय अँगल बनवून. आता बॉल आतमध्ये आणला जाईल आणि जसा आत आला तसा बाहेर पाठवला. मिड विकेट सीमारेषा पलीकडे. बॉल सीमा पार. षटकार.
हा डेंजरस फलंदाज आहे कारण ज्या वेळेला विकेट किपरने झेल सोडला त्याच वेळेला आपण उल्लेख केला की आता आक्रमण होईल आणि आक्रमण केलं गेलं. एक मोठा षटकार आलाय. ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. बाळा गोलंदाजीसाठी बालाचा पहिला बॉल हा देखील हुक करून मागे जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार. भरपूर चुका दरम्यान आता मात्र करत असताना गोपी 11 नवी मुंबई संघ या मॅचमध्ये या चुका नक्कीच महागात पडतील. मेगा फायनलच्या मॅच समोर गुरुसी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट घेत असताना या अशा चुका केल्या ते एक मोठी धावसंख्या तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळेल. रन झालेले आहेत 15. 15 विदाउट लॉस. आजच्या दिवसातल्या पहिल्याच सामन्यामध्ये चांगला खेळ केला होता. 81 रन नाबाद उभारले होते या टीमने. 80 रनची भागीदारी राहिली होती पॉवर शेलारच्या समोर आणि अगदी संध्याकाळच्या 17 पर्यंत तसाच खेळ अपेक्षित. बाळाचा हा बॉल योग्य टप्प्यावर टाकलाय. आता मात्र विकेट किपरच्या थोडासा पुढे होता. तत्पूर्वी रन मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 15. बॉलिंग भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळेल. अजयने देखील भरपूर सुंदर बॉलिंग केली आणि आता मात्र बाळाशी देखील आपल्याला चांगलीच बॉलिंग पाहायला म्हणजे विकेट विकेट बॉलिंग इथं केली तर थोडीशी खराब फिल्डिंग आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते गोपी 11 नवी मुंबई टीमच्या माध्यमातून. 35च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करायला हवा. चांगला सामना होईल. बॅटची कडा घेतली. बॉल मागे चाललाय. 1 रन इथे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. थ्रो येतो विकेट किपरकडे. सिंगलच मिळताना दिसेल कारण या टीम मध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. चांगली फलंदाजी करू शकतात. आक्रमक फलंदाजी करू शकतात. साजिद लालाचा उल्लेख केला. त्याचबरोबर टीमचा कॅप्टन आहे मेहमूद आणि त्याने देखील चांगली छाप सोडली या स्पर्धेमध्ये. बाळाचं हे षटक आतापर्यंत 5 धावा त्याने खर्च केल्या. 3 बॉल संपन्न झालेले आहेत. अजयच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. टीमची धावसंख्या आहे 16. स्ट्रायकिंग एंडला भावेश. झेल सुटला होता. यावेळेला एक चांगला ड्राईव्ह इथे दाखवत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ वरून थोडंसं फंबल तिथे पाहायला मिळालं. 2 धावा नाही रोखू शकणार कॅप्टन मेहमूद आणि तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत फलंदाज भावेशला. टीमची धावसंख्या आहे 18. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. जेल सोडल्याच्या नंतर आतापर्यंत एक चांगली भागीदारी देखील पहिल्या विकेटसाठी बनत असताना 18 धावेची आणि ती खूप गरजेची आणि महत्वाची देखील. एक मोठा षटकार आला होता झेल सोडल्यानंतर. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. यश देखील मिळते. डीप मधून पॉइंट मधून क्षेत्ररक्षक धावत येतात बॉल पर्यंत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील भावेशच्या माध्यमातून. डबल बरोबर रन झालेले आहेत. 20 षटक क्रमांक दुसरं बाळाचं. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉल आतापर्यंत या षटकामध्ये टाकून झालेत. 9 धावा बाळाने खर्च केलेल्या आहेत. हॅलो शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा फेस करताना दिसेल भावेश. हा देखील बॉल आखूटप्प्याचा होता. पंचाकडे पाहिलं जातंय. वाईड बॉलचा इशारा पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन इथे टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. रन झालेले स्कोर बोर्डवर 21. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा स्कोर बरोबरती आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना 3 ओव्हरची मॅच. कुणाला जिथं 35 ते 40 बनवण्याचा प्रयत्न पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये असणार आहे गोरसेई संघाचा. तर गोपी 11 टीमकडे देखील बॅटिंग चांगली आहे. त्या अनुषंगाने हा चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो. भावेश पवारकडे लक्ष लागलंय कारण का एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून ऑलरेडी आलाय. गोपी 11ने 58 रन चेस केल्या होत्या या अगोदर. आगरी कोळी संस्थाच्या विरुद्ध खेळत असताना यावेळेला बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत धावतोय. बाळा शॉर्ट मिड विकेटला बॉल पडला आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. 3ऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये पवन इथे बाद होईल आणि इथे पहिली विकेट मात्र गमावली आहे स्वरांश 11 गोरसे ब या संघाने. आणि इथे रन झालेले आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. स्कोर बोर्डवर 23.
लास्ट ओव्हरमध्ये स्वतः कॅप्टन मेहमूद गोलंदाजीसाठी. रन आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23. फलंदाज पवन इथे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज सूरज आलाय. स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल भावेश. स्ट्राईक त्याने ठेवली आहे. एक षटकार झेल सुटल्यानंतर त्याच्या बॅटमधून आला होता. झेल ज्या वेळेला सोडण्यात आला त्यावेळेला फक्त 1 रनवर होता भावेश. त्यानंतर एक डबल आली होती आणि त्यानंतर एक षटकार त्याने मारला होता. त्याच्यामुळे या ओव्हरमध्ये पाहूया किती धावा तो करतोय आणि त्या अतिशय महत्वाच्या ठरतील या ग्रँड फिनालेमध्ये. तुम्ही पाहताय स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2022 पर्व 4, 5वा दिवस या स्पर्धेचा. 5 दिवसीय स्पर्धा, रंगतदार असे सामने, पावसाळी क्रिकेटची स्पर्धा. आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटचा सामना रंगतोय संध्याकाळच्या 17 मध्ये. मेहमूद आता गोलंदाजीसाठी टॉस जिंकला होता. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिला बॉल, या ओव्हरचा पहिला बॉल लेगस्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे या षटकाची. टीमची धावसंख्या 24. थोडासा दबाव देखील असणार आहे या अंतिम षटकामध्ये बॉलरवरती. भावेशचा झेल सोडल्याच्या नंतर भावेशनं चांगली बॅटिंग आतापर्यंत केली या मॅचमध्ये. 1 रन इथे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवला जातोय. 2 धावा मिळतील भावेशला. टायमिंग इथे जुळताना दिसलं नाही या बॉलवर भावेशकडून. असे बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचवतो भावेश, परंतु हा बॉल आपण पाहिला थोडासा आतमध्येच राहिला ग्राउंडच्या. 2 धावा मिळतात भावेशला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे आतापर्यंत 26. बॉल शिल्लक आहेत 5. मेहमूद पुन्हा एकदा भावेशसाठी. पुढचा बॉल, गती थोडीशी कमी केली. ओव्हर द बॉलर हेड, समोर डाऊन दी ग्राउंड. हा फटका सजवलेला आहे लॉंग ऑफला. षटकार. फ्लाइट दिली होती अगोदरच्या बॉलवर आणि एक फ्लाइटेड स्ट्रोक, परंतु हा बॉल लेंथ बॉल रडार मध्ये होता. फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार भावेशच्या बॅट मधून. या 2 षटकाराच्या मदतीने यावेळेला आखोटप्प्याचा बॉल होता. इथे प्रयत्न फसलाय भावेशचा. नक्की स्वतःवर निराश असेल आणि ती अगदी निराशा स्पष्ट करत असताना 4 बॉलचा खेळ संपला या षटकातला. 38 धावा फलकावर आहेत. गोपी 11 नवी मुंबईच्या विरुद्ध खेळत असताना स्वरांश एंटरप्राइजेस गोरसई ब हा संघ. अंतिम लढत, अंतिम सामना, ग्रँड फिनाले. स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2022चा. मेहमूदचा पुढचा बॉल भावेशसाठी. यावेळेला मागे चाललाय बॉल, हुक केलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. 2 धावा मिळतील भावेशला. टीमची धावसंख्या जाते स्कोर बोर्डवर 40-40. शेवटचा बॉल शिल्लक. 1 रनवर झेल सोडल्यानंतर भावेशने धावांचा रतीब रचलाय. म्हणजे 30 धावा त्याने त्याच्यानंतर जोडलेल्या आहेत आणि महत्वाच्या रन आहेत. 40 पैकी 30 रन झेल सोडल्यानंतर जोडण्यात आलेले आहेत भावेश कडून. 31 रनवर तो खेळतोय. विकेट किपरने सोपा झेल सोडला. पवनने मॅच मध्ये रन केले 6. एक्स्ट्राचा जर विचार केला त्याच्यामध्ये 2 वाईड बॉल आहेत. एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये रन आली होती. ओव्हरऑल आतापर्यंत धावा आहेत स्कोर बोर्डवर 40. शेवटचा बॉल पहिल्या डावातला. कॅप्टन मेहमूद. गोलंदाजीसाठी समोर असेल भावेश. शेवटचा बॉल अक्षरशः खेचून मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन वरून चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो चांगला येतोय. पंचाकडे अपील होईल. रनआउटच्या मागणी इथे केली जाते. 2 धावा.
इथे पूर्ण होतात आणि भावेश असेल रनआउट. शेवटच्या बॉलवर 2 रन मिळाल्यात. फलंदाज झाला रनआउट. टीमची धावसंख्या आहे 42 आणि 43 रनचं लक्ष या ग्रँड फिनालेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे टीम गोपी 11 नवी मुंबईच्या समोर 43 टू विन. तसा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. या पण ऐकूया मानेरेगावचे सुपुत्र आमचे समालोचक मित्र राहुल भोईर सरांचा आवाज. धन्यवाद. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार रे. आपल्या थँक्यू सो मच कुणालजी. तर चला आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची. हॅलो हॅलो. लक्ष आहे या मॅच मध्ये 43 रनचं 43 टू विन. तर चला आपण लगेचच मॅचला करायची सुरुवात. जास्त वेळ घेऊ नका. मेगा फायनलची मॅच सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या प्रतिम आणि दर्जेदार आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली. नक्कीच सलगचा हा 4था वर्ष. स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे स्मृती चषकाचा हा दमदार क्रिकेटचा सोहळा नक्कीच आपण स्पर्धेचा आनंद घेतला. आणि आता मात्र आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. अंतिम मॅच. पवन केने फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल टॉपेज आहे. फिल्डर भावेश पवार आहे. चूक होणार नाही. या पहिल्याच बॉलवरती हा पहिला धक्का लागत असताना मोठी विकेट. फलंदाज बाद. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार रे. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. थँक्यू. चला यतीन जरा आपण लवकर चालायचं. हीच सजित लालाकडनं भरपूर अपेक्षा होत्या या मॅचमध्ये. मेगा फायनलची मॅच आणि या मॅचमध्ये नक्की तशाकडनं भरपूर अपेक्षा टीमच्या कॅप्टनला देखील होत्या. मात्र त्यानं निराश केला. आता मात्र इथनं यतीनला आणि महमूदला सोडत जिमचे जे कॅप्टन आहेत राजू आलेत. माफ करा थोडंसं करेक्शन आहे. राजेश गोविल बंडा बॉईज मधून नक्कीच आपण सातत्यानं त्याला खेळताना बघितलं. आता मात्र बघूया गोपी 11 नवी मुंबई टीमसाठी त्याचा कसा खेळ राहतो. लेफ्टी बॅटर अजून एक आलाय इन ॲक्शन मध्ये. पवननं पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट घेतली. विजयासाठी या मॅचमध्ये 43चं टार्गेट आहे.
या दरम्यानचा हा सुंदर चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे, सुंदर आणि अप्रतिम अशा आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते पवन केनेच्या माध्यमातून. षटकातील प्रिल चेंडू बागपूरला जाऊन स्लाइस करत असताना शॉट सुंदर आहे, थोडीशी खराब फिल्डिंग देखील झाली. या चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, पहिला चौकार. त्यांना बघाया जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी. त्यांना बघाया जमती लोक सारी, अशी थाटात Thank you. होते एंट्री भारी आहे. स्कोर 4. पहिला 4 धावा. अकोटापाचा चेंडू हा देखील फटका खेळण्यात हवेत. तिथे फिल्डर होते उपस्थित, मात्र चेंडू थांबलाय. लक फॅक्टर देखील या दरम्यान स्वराज स्पोर्ट्स जे बजरंग गोरसे बी संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये 2 धावा इथं अजून मिळणार आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. स्कोर एकूण 6 या आकड्यावरती आहे. विजयासाठी 43चं टार्गेट आहे. मेगा फायनलची मॅच आपण एन्जॉय करतोय. अंतिम सामना या स्पर्धेचा. अकोटापाचा हा चेंडू हुक केला, फटका सुंदर. तिथे फिल्डर देखील उपस्थित नाही. चेंडू भरपूर वेगाने चाललाय, लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चांगली फलंदाजी सध्या राजूची. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10. 10 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. प्रयत्न मात्र अजूनही सुरू आहेत या मॅच मध्ये, प्रयत्न नक्कीच केले जातील. पवननं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहता डीजे गणराज साऊंडचे प्रोप्रायटर गणेश दत्तू पाटील यांना. आणि या दरम्यानचा हा देखील फटका सुंदर आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. तोपर्यंत मिळणारे 1 धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1 न जाते पुढे. स्कोर एकूण 11 या आकड्यावरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या वरच्या अखेरीस 11 धावा स्कोर बोर्डवरती. विजयासाठी 43चं टार्गेट होतं आणि पहिल्याच बॉलवरती विकेट देखील आली होती. पहिल्याच बॉलवरती बघतो आपण इथनं फलंदाज बाद झाला होता. पहिल्याच चेंडूवरती पवन केनेनं चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. चला घाई करा प्लीज भावेश. पुन्हा एकदा रिमझिम पावसाला देखील सुरुवात होतीये. भावेश पवार बॉलिंग मार्कवरती सज्ज. भावेशनं चांगली बॅटिंग केली. भावेशचा जेल सोडल्याच्या नंतर हा दरम्यानचा चांगला चेंडू आहे. भरपूर सुंदर चेंडू आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न मात्र भावेश पवारकडे वेग देखील आहे. वेगाने इम्प्रेस करत असताना आला चेंडू हा डॉट. चांगली कामगिरी स्वराज स्पोर्ट्स गोरसी बी संघाची या स्पर्धेमध्ये. हा देखील चेंडू या दरम्यान अतिरिक्त बॉन्स देखील आणि चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाते 1 न पुढे. स्कोर एकूण 12 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा नक्कीच बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अंपायर सांगतायत हा देखील चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. व्हाईट बॉल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आलाय खराब. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 13 या आकड्यावरती. 13 रन इन अ बोट. नेक्स्ट बॉल. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. बॅक टू बॅक तिसरा चेंडू भावेश पवारचा खराब आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा फटका तर सुंदर आहे. फिल्डर देखील तिथे उपस्थित आहेत. मात्र लक फॅक्टर ऑन आहे गोरसे टीमचा. फेक मात्र थोडीशी आपल्याला चुकीची पाहायला मिळते. बॅकअप तिथे खेळाडू उपस्थित आहेत. चेंडू शोधून फेक करणार तोपर्यंत मिळत आहेत धावा. अजून इथनं बघतो आपण या 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती. चांगला फटका ऑन दी अप राजू यांचा, परंतु डीप मध्ये बॉल अडला गेला आणि तिथे 2 धावा मिळाल्यात. यावेळेस अजून एक चांगला शॉट आहे. चांगली बॅटिंग आपल्याला राजूच्या माध्यमातून पाहायला मिळते. फिल्डर जवळपास कोणी उपस्थित नव्हते. त्याच गोष्टीचा मात्र फायदा घेत असताना दोन्ही फलंदाज आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 2 न जाते पुढे. स्कोर 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. विजयासाठी 43 म्हणजे अजूनही मोठा संघर्ष करायचे कोणालजी या मॅच मध्ये. 18 धावा आहेत
आणि 43 रनचं लक्ष या मॅच मध्ये आहे. अजूनही या षटकातले 3 बॉल शिल्लक आहेत भावेश पवारचे. रेड बॉलचा इशारा. हे सगळे नक्कीच या दरम्यान आमचे ऑडियन्स देखील मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. ऑनलाईन व्ह्युअर्स देखील भरपूर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. बॅक टू द बॉलर खेळले, तिथनं धाव मात्र मिळणार नाहीये. पुन्हा त्या बॅकफुलला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग एवढं चांगलं झालं नाहीये. इथनं विजयासाठी अजूनही बघतो आपण 25 धावेची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 25 धावेची गरज आहे. भावेश पवारनं पुन्हा एकदा कमबॅक केलाय. 3 चेंडू व्हाईट बॉल टाकल्याच्या नंतर हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. जय पवार सांगत असताना हा देखील व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाते 1 ने पुढे. स्कोर 19. चला, अंपायरनं निर्णय दिलेला आहे. मॅचला आपण सुरुवात करा. चोवीस धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8, धावा बनवायचे 24. भावेश पवार नेक्स्ट बॉल. हा चेंडू सुंदर आहे. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. डेरेक देखील एक्स्टनच्या मागे पवन आहेत, आता त्यांना मिळणार नाहीये. डॉट चेंडू देखील विकेट समानच आहे, कारण का आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि विजयासाठी 24 धावेची गरज आहे. भरपूर चांगला नक्कीच आपल्याला आयोजन पाहायला मिळाला. भरपूर चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले आणि 3 फॉर्मॅटमध्ये आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली. अजून एक सुंदर आहे चेंडू, हा देखील चेंडूवाला डॉट आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि विजयासाठी 24 धावेची गरज आहे. नक्कीच पुढल्या वर्षी आपल्याला कदाचित व्यावसायिक टीम देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील, कारण का या सीझनमध्ये आपण बघितलं ऑल इंडिया 40+ ओपन चे आपण खेळाडू बघितले कुणालजी, आणि पुढल्या वर्षी नक्कीच कदाचित व्यावसायिक टीम देखील आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. काय सांगाल थोडक्यात, कसं वाटलं आयोजन? कारण का भरपूर मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच तुम्ही कव्हर करत असता आणि ही एक नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2022 हे 4थं पर्व आहे आणि 4थ्या पर्वामध्ये देखील जे बदल आपण पाहिले तेच 5व्या पर्वामध्ये देखील बदल होतील याच्यामध्ये शंका नाही. त्यामध्ये योगदान आहे राजेंद्रजी ठाकरे आणि महेशजी ठाकरे यांचं. आणि पुढच्या वर्षी कदाचित खुल्या गटाबरोबर तालुकानिहाय ज्या ओपन स्पर्धा आहेत, खुल्या गटातल्या स्पर्धा आहेत, त्या देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात. ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर 5 दिवसीय ही स्पर्धा यावर्षी रंगली. पुढच्या वर्षी देखील आणखीन वेगळा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल, याच्यामध्ये शंका नाही आहे. परंतु शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये रन करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी गोपी 11 नवी मुंबईला 24, 6 बॉल 24 धावा. नक्कीच आता माझा सामना थोडासा जोर आहे. पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या चुका 22 नक्कीच 1 या धावसंख्येवरती नक्कीच सोडलेली झेल ती भरपूर महागातच पडली. गोपी 11 नवी मुंबई टीमला. सूरज केने अंतिम षटक 6 मध्ये 24 बनवायचा आहेत. पहिला चेंडू बाग टू द बॉलर खेळले, 1 धावीतनं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगानं करत असताना आता सिंगल डबल धाव देखील महत्वाची दरम्यान असणार आहे. मात्र प्रयत्न सुरू आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. अजूनही विजयासाठी 22ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 5, धावा बनवायच्या आहेत 22. 5-22 इक्वेशन. सुंदर नियोजन आणि सुंदर आयोजन स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे स्मृती चषकाचं. या दरम्यानचा हा चेंडू भरपूर सुंदर आहे. जे पवारचं देखील नक्कीच कौतुक आपण करूया. त्याच्यानंतर आमचे शकील सर असतील, मुन्ना पठाण सर असतील, सर्व नक्कीच आमचे समालोचक असतील, मॅनेजमेंट कमिटी, सर्वांनी नक्कीच चांगलं सहकार्य या क्रिकेट टुर्नामेंटसाठी दिलं. त्या सर्वांचं मनापासून आभार. tenniscricket.inच्या माध्यमातून आमचे गौरव सावंत आणि त्यांचे ऑफिशियल सर्व कॅमेरामॅन, त्यांची नक्कीच पूर्णच्या पूर्ण टीम, त्यांचं देखील तेवढंच चांगलं योगदान या क्रिकेट टुर्नामेंटसाठी. या दरम्यानचा हा चेंडू अतिरिक्त बाउन्स देखील होतोय. विकेट किपर देखील बीच. चेंडू मात्र थर्ड मॅनला फील्ड होतोय. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत येणं बाकी. व्हाईट बॉलचा आलाय, प्लस धाव देखील आहे. 2 धावेच्या मदतीने आम्हाला धुमाल सांगतायत. स्कोर 23. अजूनही इक्वेशनचा जर आपण विचार केला तर या मॅचमध्ये 20 धावेची गरज आहे. सूरज पुन्हा एकदा त्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न मात्र अपयशी येत असताना चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच गोपी 11 नवी मुंबई टीमने देखील चांगला खेळ केला. समोर आपण बघतो जय बजरंग गुरसे संघ आहे. एक मोठं नाव टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर या टीमचं नाव आवर्जून घेतलं. त्यांनी भरपूर फॅन
या टीमच्या आहेत. ठाणा असेल, रायगड असेल, पालघर असेल, प्रत्येकी जिल्ह्यात यावेळेचा हा फटका चांगला आहे. इनसाइड आउट खेळायचं होतं, मग आता मॅच थोडीशी दूर चालली आहे. आता मात्र मॅच आपण बघतोय या दरम्यान स्वराज स्पोर्ट्स बजरंग गोरसे बी टीमच्या बाजूने आपल्याला जास्त पाहायला मिळते, कारण का 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 19ची गरज. पुन्हा त्या सर्वांचं मनापासून आभार, ज्यांनी आम्हाला सहकार्य केला त्यांचं नक्कीच मनापासून आभार. कारण का बघतो आपण 5 दिवस आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली. सर्व टीम्सनं नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, त्यांचं देखील मनापासून आभार. 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 19ची गरज आहे, म्हणजे सामना आता भरपूर दूर गेलाय. यावेळेचा शॉट सुंदर आहे, फक्त दिशा दिली, मात्र पुन्हा एकदा नशिबाची साथ आहे गोरसे टीमच्या बाजूनं, कारण का पाणी भरपूर आहे. आणि खास करून तुम्हाला जी पाऊस अक्षरशः 2 वर्षाची कसर त्यांनी मात्र जे आपण सांगत होतो का 2 वर्षामध्ये पाऊस झालाच नाही, मात्र या वर्षामध्ये पाऊस असा झाला की आता मात्र त्याच्याविषयी बोलणं देखील. यावेळेचा फटका चांगला आहे आणि या दरम्यान आला हा षटकार. मात्र इथनं बघतो आपण सामना